परत तशी करणार नाही असं जाणलं तर तो प्रामाणिक राहतो. आणि दुसऱ्याला कळल्यावर मग आपल्याला त्याच्यातनं बाहेर पडा वाटलं तर हे चुकीचं आहे. उदाहरण कोणतं सांगितलं होतं की ज्या वेळेला एका मनुष्याला त्याच्या मित्राने सांगितलं की तुमचा मुलगा बाहेर खाली आहे, म्हणजे तो वेश्येकडे जातो. आणि हे सांगितल्यावर काय झालेलं होतं की तो म्हटला आमच्या वंशात असं कोण नाहीच आहे आणि तू उगाच काहीतरी खोटं सांगू नको. तो म्हटलं ठीक आहे, तुम्हाला प्रत्यक्ष दाखवून देतो. आणि जेव्हा त्या मित्राच्या घरी गेल्यावर नेमकं ते समोरच घर असतं आणि दाखवलं तर डोळ्याने बघा म्हटलं. मुलगा जातोय की नाही तिकडं. मग त्यांनी पाहिलं आणि मुलाने पण पाहिला, एकच गाठ पडली. आणि मुलाने म्हणजे मुलगा तिकडं जातो हे पाहिलं की त्याने आपल्या डोळ्यावर फक्त हात ठेवला की ते पाहण्यायोग्य नाही. तेव्हापासून मुलगा सुधारला, म्हणजे परत मुलगा कधीही तसं वागला नाही. म्हणजे गुरु कोण आहे की मला बघितलंय त्यांनी आता आणि लगेच त्याने स्वतःची चूक सावरली. आता सांगितलं पण नाही की तू चांगलं वाग म्हणून, पण त्यांनी बघितले म्हटलं की काय झालं, आपोआपच तो सावध झाला. मग तसं केवली मला पाहतोय, माझा आत्मा मला जाणतोय आणि म्हणजे मी चूक काय केली हे मी स्वयं जाणतोय. तर अशा रीतीने जर आपण स्वतःच्या आत्म्याला साक्षी ठेवून गेलं तर कुठलीही चूक होणार नाही. दुसरा हितचा अर्थ मोक्ष असं घेतो. हित प्रयत्नत्वात ते का म्हणजे हित काय आहे तर दुसरं अतिंद्रिय आनंद हेच हित आहे. अतिंद्रिय आनंदात सदैव जगणं म्हणजे स्वतंत्र स्वाधीन आनंद भोगत राहणं. आता 35 नंबरचा श्लोक सांगतात. नाज्ञो विज्ञत्वमायाति विज्ञो नाज्ञत्वमुच्यते निमित्तमात्रमन्यस्तु गते धर्मास्ति कार्यवत्. काय सांगितलं? अज्ञः विज्ञत्वं न आयाति. अज्ञ म्हणजे अज्ञानी, विज्ञपणाला म्हणजे ज्ञानीपणाला प्राप्त होत नाही, म्हणजे कोणत्याही संयोगाने ज्ञानी होत नाही. आणि विज्ञः अज्ञत्वं न रुच्यते, ज्ञानी कोणत्याही संयोगाने अज्ञानी होत नाही. अन्य तू इतर म्हणजे जे इतर देवशास्त्र गुरु वगैरे परपदार्थ आहे ते निमित्त मात्र, ते फक्त कसे आहे? निमित्त मात्र आहे. म्हणून त्याला उदाहरण कोणतं सांगितलं? गते हे धर्मास्ति कार्यवत्. जसं गतीला निमित्त धर्मास्ति काय द्रव्य आहे, पण ज्याची योग्यता जेवढी आहे तेवढंच तो चालणार. धर्मद्रव्य वगैरे म्हणजे निमित्त आहे म्हणून काय अखंड चालतच राहते कोणी एखादा, तर असं पण होत नाही. म्हणजे ते फक्त निमित्त मात्र आहे आणि ह्याला जेव्हा चालण्याची इच्छा आहे तेव्हा तिथं धर्मास्ति काय असणार. मग तसं या ठिकाणी काय सांगितलं की जरी एखादा अगदी अडाणी असलेला, मिथ्यादृष्टी असलेला, सम्यक ज्ञानी झाला, हुशार झाला, पण तो कशाने झाला? आपल्याच परिणतीने झाला. त्यावेळेला निमित्त गुरुचा उपदेश असेल, जिनवाणी असेल किंवा आणखीन काही असेल, ते निमित्त मात्र आहे. पण हा जीव स्वयं काय आहे? जीव स्वयं स्वतः परिणती जशी करेल तसंच होणार आहे. म्हणून सांगितलं काय, जो अज्ञानी आहे तो कुठल्याही प्रकाराने ज्ञानी होतो. म्हणजे कुठल्याही प्रकाराने म्हणजे त्याला किती आपण सांगितलं तर अज्ञानी राहायचं असेल तर अज्ञानीच राहतो, हा एक अर्थ झाला. दुसरा अर्थ काय होतो? अज्ञ म्हणजे जे अचेतन वस्तू आहेत, ज्ञान गुणाने रहित आहेत, किती संयोग जीवाचा मिळाला तरी सुद्धा ते कधीही ज्ञानमय होणार नाही. शरीराला किती जीवाचा संयोग भेटलाय, पण कधीतरी शरीर झालं का ज्ञानमय? त्याने आपली म्हणजे अचेतनपणा सोडून चेतनपणाला धारण केलं नाही किंवा आपलं अज्ञान स्वरूप सोडून कधी ज्ञानमय झाला नाही. जीव मात्र काय आहे? ज्ञानी असून अज्ञानी होत. पण इथं जे सांगितलंय काय की ज्ञानी कधी अज्ञानी होत नाही आणि अज्ञानी कधी ज्ञानी होत नाही.
म्हणजे प्रत्येक द्रव्याच्या सानिध्यात सगळं शाही द्रव्य एकत्र आले तरी सुद्धा जीवाने आपला ज्ञान गुण सोडून कधी तो अज्ञानमय झाला नाही. आणि बाकीच्या 5 द्रव्याने आपलं अचेतनपणा सोडून कधी सुद्धा ते चेतन द्रव्य झाले नाही. हा पण एक अर्थ आहे. आणि आता गते धर्मास्ती कायवत ह्या वरून कसं लावायचं ते संबंध लक्षात घ्यायचे. निमित्त नैमित्तिक संबंध लावायचा. कारण धर्मास्ती काय द्रव्य सदैव अनादि अनंत विद्यमान आहे. पण एखाद्याला पॅरालिसिस झाला असेल काही धर्मद्रव्य जबरदस्ती उचलून त्याला कुठं नेत नाही, गमन करवित नाही. म्हणजे निमित्त हे निमित्त मात्रच असतं. पण त्याला त्याच्यात जी स्वयं स्वतःची क्रियावती शक्ती आहे तीच कार्य करते. आणि त्यावेळेस धर्मास्तिक आहे हे निमित्त मात्र. तसं आपल्यामध्येच म्हणजे जीवामध्येच ज्ञान गुण आहे. म्हणून त्याला कोणीही ज्ञानी करत नाही. स्वयं स्वतःला योग्यता प्राप्त झाली तर तो ज्ञानाला प्राप्त होतो, भेद विज्ञान करतो. स्वयं स्वतःची योग्यता असेल तर तो किती तरी त्याला ज्ञानी भेटले तरी सुद्धा तो ज्ञानी होत नाही. उदाहरण काय सांगितलेलं होतं, एक संघ आलेला आहे बागेमध्ये आणि राजाला ही बातमी कळाल्यानंतर मंत्री वगैरे सर्व प्रजाजनांसहित तो दर्शनाला निघाला. पूर्ण रस्ताभर त्या संघातल्या मुनीची निंदा करत निघाला. काय निंदा करत निघालाय? त्यांना काही सुद्धा येत नाही, नमोकार मंत्र सुद्धा येत नाही. ते एवढे अज्ञानीत म्हणजे मुनी दीक्षा घेऊन काय फायदा झाला असं तो पूर्ण त्यांची निंदा करत तिथं पोहोचलाय. आणि तिथं पोहोचताच त्याचं काय झालं, काय त्याला खूप हुशार होता तो राजा, पण काही सुद्धा आठवेना आता त्याला. इतकं विस्मरण झालं की सगळं पूर्वीचं ज्ञान होतं ते पण संपलं, नवीन तर नाहीच झालं. कशाने फायदा झाला? हा फायदा म्हणायचा. आपल्याला गतीला जायला लागलं की फायदा म्हणायचा. कारण त्याशिवाय तो दुसऱ्या गतीत जाण्याचे भाव करतच नाही. म्हणून काय आहे की ज्या वेळेस आपल्याला दुःखात पडण्याची इच्छा आहे त्यावेळेसच आपण दुःखमय असे विचार करत असतो, दुःख होण्याच्या योग्य विचार करत असतो. म्हणून आता कसं करायचं आहे की कोणी सुद्धा त्याला अज्ञानी केलं नाही हे सांगायचे. त्या राजाला कोणी अज्ञानी करायला गेलं नाही. स्वतःच्या परिणतीनेच, गर्वानेच काय झाला, स्वतःच्या ज्ञानाचा गर्व आणि त्यांच्या ज्ञानाविषयीची तुच्छता म्हणजे त्यांचं इतकं अज्ञान आहे अशी निंदा करत निघाल्यामुळे लगेच अंतर्मुहूर्तातच त्याला हा उदय आला की त्याला स्वतःलाच त्या परिणतीने अज्ञानी व्हावं. म्हणून ज्ञानीला कोणी अज्ञानी करत नाही, अज्ञानीला कोणी ज्ञानी करत नाही. मग ते आता ह्याचं उदाहरण कोणतं? अज्ञानीला कोणी ज्ञानी करत नाही. मग आता आपण पुराणामध्ये किती पाहिलंय, ज्याच्या विषयी ज्याला अज्ञान आहे त्या विषयीचं त्याला किती समजावून सांगितलं तरी तो ऐकायला तयार नसतो. उदाहरण कोण? रावण. रावणाला सगळे समजावत आहेत. ज्या दिवशी सीतेला देवारण्य नावाच्या वनामध्ये आणून ठेवलंय त्या दिवशी च्या सकाळीच ती असं खूप करुणेने रुदन करते आणि कुठल्या स्त्रीचा असा करुण आवाज येतोय हे विभीषणाने शोध घेतला. त्या दिशेने गेला तर तिथं सीता दिसली. मग त्याला एकदम असं आश्चर्यच वाटलं, इथं कोण अशी स्त्री आणि ती का रडते, असं काय तिला दुःख झालंय. तो पहिला प्रश्न विचारतो, तू कोण आहेस, तू का रडतेस? मग त्यावेळेस तिने काय सांगितलं, मी अशी रामाची पत्नी आणि मला रावणाने हरण करून आणले. मग विभीषणाला हे ऐकलं की एवढं दुःख झालंय की रावणाने असं का करावं. तो लगेच रावणाकडे गेला आणि काय म्हणतोय,
परस्त्रीला अपहरण करणं फार मोठा अन्याय आहे आणि तू असं का केलंयस, ती रामाला परत देऊन टाक. असं खूप वेळा सांगितलं तरी सुद्धा त्याची बुद्धी जाग्यावर आली नाही. काय सांगितलं, अज्ञानीला कोणी ज्ञानी करू शकत नाही. किती फक्त विभीषण नव्हे, मंदोदरी वगैरे सगळे अनेक जण सांगतात, अनेक जण समजावतात, पण तो समजून घ्यायला तयार नाही. उलट तो अनेक विद्याधरी कन्यांना काय करतो, ती सीतेजवळ पाठवून सगळे असे मोहक वचन बोलायला लागतात की रावण असा आहे तसा आहे. रावणाची सगळी स्तुती करतात ते. आणि एवढा मोठा रावण, तुला कसं काय त्याचं आकर्षण वाटत नाही, एवढं तुझी तो इच्छा करतोय, मग तू फक्त एक स्वीकार कर. आणि ती सीता तर सगळ्यांना काय उत्तर देते की असले तुम्ही अपशब्द सुद्धा बोलू नका या ठिकाणी, म्हणजे काही उपयोग होणार नाही. म्हणजे ती काय म्हणते, सीलवतीच्या पुढे कुठल्याही परपुरुषाची स्तुती सुद्धा मला ऐकायची नाही. एवढं सगळ्यांना सांगितलं तिने तरी सुद्धा रावणाचे प्रयत्न थांबले नाही. काय कारण असेल असं? सकाळी सांगितलं ना की ज्या वेळेस त्या सीतेला राम काय करतो, पुष्पक विमानात घालतो, पण पहिल्यांदा छल करावा लागतोय त्याला. काय छल केला त्याने, सिंहनाद केला. त्याला कसं काय कळलं की सिंहनाद केल्यावर राम जाणारच तिकडे लक्ष्मणाच्या मदतीला. लक्ष्मण आणि घटना कशा घडलेल्या आहेत की लक्ष्मण तर सूर्यास खड्ग घेऊन आला, जे प्रगट झाले ते शंभुकाने 12 वर्ष साधना केली आहे आणि ह्याला एका क्षणात मिळालं, आणि त्याचं तर प्राणच गेले. हे त्याने काही जाणून बुजून केलं नाही, परंतु त्याला काही त्याच्या आत, त्या वेळूच्या आत म्हणजे खूप इतकं वाढलेलं होतं 12 वर्षपर्यंत की त्याच्यात शंभू काही ह्याचा विचारच आला नाही त्याच्या मनात. त्यामुळे त्याने काही पाहिलं पण नाही. त्याने आपलं फक्त परीक्षा म्हणून ते शस्त्र कसं चालतंय, खड्ग कसं चालतंय म्हणून त्या वेळूवर चालवलं, तर त्याचंच मान कापली गेली. त्या वेळूच्या मोठ्या मोठ्या खांबाबरोबर ह्याची मान सुद्धा त्याच्यामध्येच कापली गेली. मग तो तर आता गेला ना, 12 वर्ष ज्याच्यासाठी विद्या सिद्ध करायला बसलेला, एकच अन्न खात होता तो, म्हणजे दुसरं धान्य सुद्धा खात नव्हता. अशी तपश्चर्या लोकांनी आजपर्यंत फक्त केवळ भोगासाठी केली. ते जर सभाला जाण्यासाठी केली तर किती पटकन मोक्ष होईल, पण अजून दुःखातून सुटका करून घेण्याची इच्छाच नसते. दुःख कसं वाढत गेलं. रोज ती चंद्रनखा म्हणजे रावणाची बहीण, खरदूषणाची पत्नी, त्याला रोज आणून द्यायची ती भोजन डबा, आणि ती बघायची आपला मुलगा आहे व्यवस्थित, सिद्ध करतोय विद्या. आणि ज्या दिवशी ते खड्ग सिद्ध झालं त्या दिवशी पण तिने पाहिलंय, पतीला जाऊन सांगितलं, पण 7 दिवसपर्यंत त्याला हात लावायचा नसतो, नाहीतर आपलंच मान छाटली जाते, ते चक्र आपल्यावरच चालतं असं समजल्यामुळे त्यांनी 7 दिवस तसंच थांबायचं ठरवलेलं असतं. आता 12 वर्ष झाले, 7 दिवसांनी काय, पण त्याचं एवढं तेज आणि त्याचा एवढा सुगंध असतो की त्या दिशेने लक्ष्मण येतो. काय आहे, कसला सुगंध आहे म्हणून, आणि त्याला दिसतं ते, तो घेतो. मग आता ज्यावेळेस ही दुसऱ्या दिवशी डबा घेऊन येते त्यावेळेस पाहते की मुलगा तर गेला आहे, त्याचं डोकं आणि धड सगळं वेगळीकडे पडलंय. कुणी केलं हे काम? क्रोध खूप झाला. पहिल्यांदा शोक केला, नंतर क्रोध झाला, आणि नंतर काम शिरला. कसं झालं, ती शोधात गेली, कोणी केलंय म्हणून शोधता शोधता गेली. थोडेच जवळ आहेत राम लक्ष्मण सीता बसलेले दिसले, पण त्यांना पाहिलं की हिच्या मनात इतका मोह झालाय की राम लक्ष्मण किती सुंदर आहे, ह्या दोघांपैकी कोणी जरी मला स्वीकारलं तरी बरं होईल. ह्या विचाराने, खोट्या विचाराने तिथं झाडाखाली रडत बसली.
आणि सीता समजवायला गेल्यावर मग तिथं म्हणते माझे आई वडील लहानपणापासूनच गेलेले आहेत, माझं असं आहे तसं आहे, मला आतापर्यंत दुःखीच खूप आहे मी, मला जर ह्या दोघांपैकी कोणी स्वीकारलं तर मी आनंदी होईल. आणि तिचा अभिप्राय कळाला की ती दोघे मौन बसतात. कारण अभिप्राय कळाला की आता हिला काम शिरलाय हिच्यात आणि ही आपली इच्छा करते म्हटल्यावर तिने उपेक्षा केली. मग तिच्या लक्षात आलं हे दोघे तर निष्काम आहे. मग आता क्रोध परत आला की यांनी मारलंय, मग आता ह्यांचा सूड उगवला पाहिजे. ती गेली परत पतीकडे आणि पतीला सांगते की मुलगा तर गेलाच, पण खड्ग पण गेलं आणि शिवाय माझं सील हरण करण्यासाठी ते माझ्या मागे लागले, माझ्या भुजेला पकडलं, माझं असं केलं तसं केलं, असं उलट सगळं नाटक केलं. मी कसं तरी भाग्याने सुटून इथं आले. मग खरदूषण इतका क्रोधित झालाय त्याने लगेच सैन्य गोळा करून त्यांना मारण्यासाठी निघालाय तो. आणि त्यावेळेस रावणाला पण त्यांनी संदेश पाठवलाय की आता ताबडतोब आमच्या मदतीला या, शंभूक मारला गेलाय, वध झालाय, आणखीन काय काय बऱ्याच भानगडी आहे, तर लवकरात लवकर राम लक्ष्मणावर चढाई करण्यासाठी या म्हणून आमंत्रण केले. रावण तिकडून क्रोधित होऊन निघालाय, पण रस्त्यात काय दिसलं, रामाबरोबर सीता दिसली की इतका मोहित झाला, म्हटलं काही झालं तरी मला हिला मिळवायचं. ते दोघांची बहीण भावाची दुर्दशा. बहिणीने पण राम लक्ष्मणावर मोह केला, मुलगा एवढा गेलाय साक्षात आता बघते तरी त्या कामाने काही सुचलं नाही. आणि इकडं आता रावण खरदूषणाला संकटात मदत करायला निघालाय तर ते गेलं बाजूलाच राहिलं. आणि सीतेचा मोह इतका झालाय की काय सुचेना. मग तिला कसं पळवायचं अवलोकिनी विद्या काढली आणि तिच्याकडनं सगळी माहिती मिळाली. सिंहनाद केला की राम इथनं जातोच हे कळालं की लगेच रावणाने सिंहनाद केला, हे राम हे राम, एवढा मोठा आवाज रामापर्यंत पोहोचला. मग रामाला वाटलं किती संकटात आहे आपला भाऊ, कारण त्यांनी जाताना सांगितलं होतं ना सिंहनाद कर, जर मला संकट आलं तर तू मदतीला येईल. आणि ते अवलोकिनी विद्याने त्याला सांगितलेलं असतं रावणाला. मग तो लगेच सिंहनाद करतो खोटं आणि हा लक्ष्मण काहीतरी संकटात आहे म्हणून पळत जातो, सीतेला फक्त विश्वास देतो मी आत्ता आलोच म्हणून. आणि तेवढ्यात काय होतं, तो राम गेला की हिला पळवून नेतो, पुष्प विमानात घालतो. जटायू पक्षी फक्त जवळ असतो. त्यांनी किती जीवापाड प्रयत्न केलाय, इतक्या टोचा मारलेल्या आहेत आणि एवढं चोचीने त्याची जखम केली, घायाळ केले, आणि तरी सुद्धा रावण सीतेला सोडायला तयार. उलट आता इतका क्रोध आलाय की सारखा हा मला घायाळ करतोय तर एकदाच पाडून टाकावं म्हणून त्याने ठोसा दिला की पडला तो भूमीवर, घायाळ झाला. राम तिकडून येतो पाहतो तर सीता नाही आणि तो गेलाय शोधात, तर जटायू पक्षीच दिसला घायाळ झालेला. मग त्याने त्याला नमोकार मंत्र वगैरे देऊन संबोधन केले. मग त्या वेळेला तिकडून एक हात रावण गेलाय आता विमानात घालून, ती तर सारखं हाय हाय करते, शोक करते, राम लक्ष्मणाचं नाव घेते. आणि तिकडून एक रत्नजटी नावाचा विद्याधर येत असताना ते ऐकतो. मग तो सीतेला हरण केलेलं दिसतंय. लगेच म्हणतो माझ्या मित्राची म्हणजे महामंडलची ही बहीण आहे. तो लगेच रावणाशी सामना करायला जातो. म्हणतो काय दुष्टा तुला हे कळतं का परस्त्री हरण करायचं, माझ्या मित्राची बहीण आहे तिला सोड. पण किती त्यांनी युद्ध केलं तरी सोडायला तयार नाही. दोघांचं युद्ध तिथं सुरू झाले. पण शेवटी रावणाने काय केलं, राम येईल तोपर्यंत ह्या गोंधळात म्हणून पटकन तिच्या विद्याच काढून घेतल्या. रत्नजटीच्या विद्या काढून घेतल्या की तो विद्याहीन झालेला भूमीवर पडला.
म्हणजे हे एवढं ऐकलं की आपल्याला काय भाव होतात. तिथं सीता सुटली असती. रत्नजटीने जर प्रयत्न केला असता अजून तर लंकेपर्यंत सुद्धा गेली नसती ती. म्हणजे ही पहिल्यांदा ही घटना कोणाला कळाली तर रत्नजटीला कळाली. पण तो विद्याहीन झालेला आता दुर्बलतेने काही कोणाला सांगितलं नाही, काही नाही, आपला राहिला भूमीवर. जेव्हा कधी कळालं, कोणतरी गेले तिकडं त्या रत्नजटीकडे, तेव्हा कळालं की सीता लंकेत आहे. तोपर्यंत कळालंच. कशासाठी हे सांगितलं म्हणजे आता ती कशी करून त्याने आपलं मोहाने हरण केलेलंच आहे. तिच्यावर इतकं मन लागलेलं आहे, त्यामुळे त्या विचाराला कोणी दूर करू शकत नाही. मी सांगितलं ना, नाज्ञ विज्ञत्वम आया. अज्ञानी ज्ञानीपणाला प्राप्त होत नाही. आपल्याला खूप वाटतं घरातल्या लोकांनी सगळं ऐकावं, प्रवचनला यावं, भेद विज्ञान व्हावं. पण कोण काय करू शकतो? आपण रोज आपल्या जीवनात पाहतो, येत नाही. काय करावं ते त्यांचं अजून तशी रुची नाहीये की आपण सम्यदर्शन प्राप्त केलं पाहिजे, स्वतःला जाणलं पाहिजे. अशा प्रकारचे भाव राहत नाही. त्यामुळे तो काय होतोय, तो तसाच दुःखात राहतो. म्हणून त्या दुःखाला कारण काय तर आपलं मिथ्यात्व परिणती. म्हणजे जसं सांगितलं ना आता की राम लक्ष्मणाने किती हाय हाय केली तरी ज्यावेळेस मिळणार त्यावेळेस मिळणार. आत्ताच मिळावी म्हटली तर मिळत नाही. साक्षात बलभद्र नारायणाची ही स्थिती. आणि आपल्याला आत्ताच पाहिजे एखादी गोष्ट म्हटलं तर कशी मिळणार. म्हणजे किती आपण त्याच्या अधीन झालेला असतो. म्हणून स्वयं स्वतःच्या परिणतीने सुखी व्हायचं असेल तर तू आत्ता जाण, मी परम शांतीने परिपूर्ण आहे. मला किंचित मात्रही परद्रव्याची अपेक्षा नाही. जसं पांडवांची सुद्धा कशी फजिती झाली. द्रौपदी जेव्हा पद्मनाभ राजाने पळवून नेलेली, हरण केली, त्यावेळेस ते पांडवांना तर त्या समुद्राच्या पलीकडे जाणं सुद्धा शक्य नाही, लवण समुद्राच्या पलीकडे. तरी सुद्धा पांडव त्या द्रौपदीसाठी गेलेच. जेव्हा कळालं की पद्मनाभ राजाच्या महालात, मग तिथं तरी सुद्धा ते पोहोचलेच जाऊ. आणि तिने पण युक्तीने काय केलंय की मी 1 महिना मौन धारण केलंय आणि ब्रह्मचर्य धारण केलंय, काही बोलायचं नाही. पद्मनाभ राजाला आपल्यापासून दूर करून टाकले ह्या युक्तीने. मग त्याला वाटतं ना 1 महिन्याने तरी, 1 महिन्यात कोण येणार आहे, 1 महिन्याने तरी ही आपली होईलच ना. पण ती एवढं ध्यान करते आणि खूप इतकं स्वभावात राहते. तोपर्यंत पांडव किती थोड्याच दिवसात, महिना जाऊ देत, थोड्याच दिवसात तिथं पोहोचले आणि परत द्रौपदीला सोडवून आले. कुणाच्या विचाराचं फळ आहे. म्हणजे आपण कोणाला समजावू शकतो की हे असं करू नका, हे असं केलं तर असं होईल. किती आपण सांगितलं आणि किती फळ दाखवलं त्यांना, वाईट फळ दाखवलं नरकाचं, तरी सुद्धा ते विचार सुटत नाहीत अंतरंगात. म्हणजे एवढं परिणतीच ही अशी आहे की दिव्यध्वनी साक्षात ऐकून आलं तरी सुद्धा ती मोहाची परिणती सुटली नाही. मग बाकीचं तर अजून काय सांगायचं. म्हणून आपल्याला प्रत्येक समय इतकं स्वभावात लागायचं की जेणेकरून आपल्याला हे परिणामच असे होणार नाही. मग दुसऱ्या कोणाची अपेक्षा नाही. आपल्याला कोणीतरी सांगावं, कोणीतरी समजावं. जितकी आपली नशा स्वयं स्वतःच उतरली, स्वयंबुद्ध. बोधित बुद्ध झालं तरी अजून म्हणणार त्याला जाग्यावर, पण आपल्याला तर स्वयंबुद्धच व्हायचं. बोधित बुद्ध सुद्धा नको. मी स्वयं स्वतःमध्ये जागरूक होणार. कोणती शक्ती पणाला लावायची. 47 शक्तीमध्ये कोणती शक्ती लागते. वीर शक्ती आहे. आणि मला सुखी व्हायचंय, मला दुःखी राहायचं नाही, सुख शक्ती आहे. अनाकुल स्वरूप असलेली ही सुख शक्तीच आपल्याला एवढी कार्य करणार आहे व्यवस्थित
किंचित मात्रही कुठेही आपल्याला डोकवण्याची गरज नाही. कुठेही डोकवायला गेला तर दुःखच आहे, पण मी माझा एक निज ध्रुवाचा विषय केला तर सुखच सुख आहे. कोणी केलं आपल्याला सुखी? कोणी केलं आपल्याला ज्ञानी? स्वयं स्वतःचा गुरु. म्हणून काल पाहिलेला तो श्लोक 34 नंबरचा, तू स्वतःच गुरु आहेस, तुला कोणाची गरज नाही. माझं हे चुकतंय आणि मला इथं स्वतःला जाणायचं. म्हणजे निज ध्रुवाचा विषय केला तर फळ तसंच मिळणार आहे. आपल्याला विषय पहिल्यांदा कळला पाहिजे. विषय म्हणजे काय? काय करतो डोक्यामध्ये, काय घेऊन बसतो? म्हणतो की शाळेत गेलेला मुलगा, आईने काय सांगितलं होतं? चांगल्या मुलाची संगती करायची. सारखं डोक्यात काय? आई समोर शिक्षक शिकवतात, पण शिक्षक दिसत नाही, ते काय शिकवतात ते दिसत नाही. जे सांगितले ते सारखं बिंबलं गेलेलं ते डोक्यात घुळतंय. आईने सांगितले चांगल्या मुलाची संगती करायची. कोणता विषय झाला? आई परद्रव्य विषय. परद्रव्याच्या विषयात त्याचं ज्ञान कुठं लागलं? साधन कोणतं? ज्ञान. मग ते ज्ञान कुठं लागलंय? त्या विषयात लागलं. त्यामुळे त्याला फळ काय मिळालं? परविषयात लागलेल्या ज्ञानाचं फळ आकुलता. मग आकुलता झाल्यामुळे आता त्याला शिक्षक काय शिकवतात हे ग्रहण होत नाही. काय चाललाय विषय? शिक्षक काय म्हणतात? एक कानाने फक्त ऐकायचं, प्रतिक्षिप्त क्रियेने कार्य चाललंय, पण उपयोग नाहीये. एका वेळेस एकच विषय. त्यामुळे तो काय होतो? पुढच्या बेंचवर बसून सुद्धा काही ग्रहण करत नाही, कारण उपयोगच लागला नाही. कोण त्याला ज्ञानी करत? मग त्या मुलासारखी दुर्दशा, तो नापास होतो. कारण रोज कुठला तरी विषय त्याच्या डोक्यात शिकवताना तो विषय घेतच नव्हता आपल्या उपयोगात. मग तसं आम्ही सुद्धा स्वाध्याय करताना, पूजा करताना, दर्शन करताना विषय कुठला आपल्या डोक्यात? मी असं घरी केलं, मला त्याचा क्रोध झाला, कारण मला त्यांनी स्नानाला नंबर दिला नाही, मला वेळ झाला, त्यांनी असं का करायचं? असं क्रोधाचा विषय आले डोक्यावर. त्यामुळे इकडे उपयोग लागे ना. तो पण परविषय आहे, हा पण परविषय, पण तो अशुभाचा, हा शुभाचा विषय. देवशास्त्र, गुरुची पूजा वगैरे. मग त्याचं शुभात पण लक्ष लागे ना. मग स्वतःला शुद्धात, म्हणजे निजध्रुवाला जाण्याचं म्हणजे शुद्धात यायचं. तो शुद्धात कसं येणार? अशुभात ना तो शुभातच आला नाही. मंदिरात येऊन बसला शरीराने, पण मनाने आला नाही. उपयोगात अजून घरच आहे, अजून धनच आहे, व्यापार आहे, स्वयंपाक आहे, असं काही ना काहीतरी विचार आहे. म्हणजे ते सर्व अशुभाचे विषय झाले. आणि मंदिरमध्ये आज माझा चांगला उपयोग लागला, काही सुद्धा घरातला आठवलं. कोणता विषय? अरिहंत भगवंताशिवाय माझ्या डोळ्यासमोर काही दिसलं नाही. म्हणजे शुभाचा विषय, पण हा सुद्धा परविषय आहे. पण जेव्हा त्याने स्वतःला जाणलं, त्यावेळेस न कुठला शरीराचा किंवा शरीराच्या अनुकूल प्रतिकूल असलेल्या अशुभाचा विषय आला, न भगवंताविषयी विचार आहे, न शास्त्राविषयी विचार आहे, न गुरुविषयी विचार आहे. म्हणजे शुभाचाही विचार नाही. म्हणजे कोणता विचार आहे? शुद्ध. म्हणजे स्वतःला जाणलं. स्वतःला जाणलं त्यावेळेस एकदम निराकुल आनंद भोगला, अतिंद्रिय आनंद. मग त्यावेळेस काय सांगितलं? जरी तुला स्वाध्याय करताना अतिंद्रिय आनंदाची प्राप्ती झाली, एखाद्या विषयाला, गहन विषयाला तू समजून काय केलं? निर्णय केला आणि स्वतःमध्ये राहिला. मग त्यावेळेस गते धर्मास्ती काय? बन गतीला निमित्त जसं धर्मास्तिक आहे तसं हे शास्त्र वगैरे हे निमित्त झालं. पण तू काय आहे? आत्ता स्वतःला जाणण्याची परिणती केली, निज ध्रुवाचा विषय केला.
म्हणजे आपल्याच आत्म्यात राहिला, आत्म्याशिवाय दुसरा विचारच नाही. म्हणून काय झालं, आता त्याला ज्ञानाचं साधन, ज्ञान तेच आहे पूर्वीसारखं, पण ते ज्ञान साधन समीचीन झालं. जेव्हा स्वतःला जाणलं तेव्हा तेच साधन व्यवस्थित कार्य करू लागलं. म्हणून त्याचं फळ सुद्धा काय झालं, अतिंद्रिय आनंद, समताभाव वगैरे अशा रीतीने हे चांगलं फळ मिळालं. म्हणून आता त्याला अशी शांती आहे. मग त्यावेळेस निमित्त कोणी असेल नसेल, पण तुझं उपादान तुझ्यामध्ये परिणत झालं. शुद्ध उपादान असेल किंवा अशुद्ध असेल, आता सुद्धा मी दुःखी आहे म्हणतो, तुझंच उपादान आहे. मी सुखी आहे म्हटलं, तुझंच उपादान आहे. दुसरं कोण काय करत? म्हणजे प्रत्येक ठिकाणी हा जीव स्वयं स्वतःच्या परिणतीनेच सर्व काही कार्य करत. जसं पाहिलं आपण की एखाद्या जीवाला ओढत नेलंय आणि लगेच कत्तलखान्यात घातलंय, मग त्याला सोडवणारे किती होते? खूप जण होते. आणि त्यावेळेस पुष्कळ वेळा सोडलं सुद्धा, पण कत्तलखान्यात गेला कसा? मग स्वतःच्या परिणती. कोण शरण? शेवटी त्याची पण तिकडे जाण्याची गती, आणि पकडणाऱ्याने तर आपली चिकाटी सोडली नाही, आणि ह्याने पण तसेच पुरोभावात भाव केलेले आहेत, हिंसा केलेली आहे. त्यामुळे आता त्याला वाचवणार कोण? जसं सांगितलं, ज्ञानीला कोणी अज्ञानी करत नाही, अज्ञानीला कोणी ज्ञानी करत नाही. तसंच सुखातून सुद्धा कोणी सुद्धा आपल्याला ओढून दुःखात टाकत नाही, किंवा दुःखात न काढून कोणी आपल्याला सुखात आणू शकत नाही. म्हणतो किती वेळा त्या माशाला सोडलं, 4-5 वेळा जीवनदान दिलं म्हणतो त्या कोळ्याने. मग केलं की नाही त्याने त्याला सुखी? अभयदान दिलं की नाही असं म्हणतो आपण. पण 4-5 वेळा त्याच्याच जाळ्यात का गेला तो? तोच का मासा गेला, दुसरा का नाही आला? तर त्याचं अजून आयुष्य होतच, आणि ह्याला व्रत घेण्याचे भाव झाले होते. दोघांची भेट अशी झाली, आणि आपोआपच काय झालं, त्याला तो तरला त्याच्यात. त्याने वाचवलं नाही, त्याने त्याचं व्रत राखलं, परिणाम चांगले केले. आणि ह्याने अहिंसा भाव केलेले तो वाचला, स्वतःचं रक्षण स्वतः केलेलं. म्हणतो पुढे तर तो कोळ्याचा जीव काय झाला, तो शेठजीचा मुलगा झाला, पण त्याला 4-5 वेळा मारेकरी घातले तरी तो वाचला. आणि त्याला वाचवायला कोण आलं? तोच माशाचा जीव, वेश्या झालेला. म्हणतो बघा, त्याने त्याला जीवनदान दिलं, आणि तिने पण ह्याला जीवनदान. कोणी कोणाला काय केलं नाही. प्रत्येक जण आपापल्या परिणतीनेच कुठल्याही अवस्थेला पोचलेला. दुसऱ्या तिसऱ्या अवस्थेला कोणीही पोचवू शकत नाही. श्रीनिकाला पहिल्या नरकात कोणी टाकलं, 7व्या नरकात कोणी टाकलं? स्वतः 7व्या नरकात पडला, स्वतःच सुटून पहिल्या नरकात गेला. म्हणजे त्याने जर भाव केलेच नसते तर तो पहिल्या नरकात कसा आला असता? प्रतिक्रमण केलं नसतं, पश्चाताप केला नसता, अनुभूती घेतली नसती, तर तो पहिल्या नरकात दुसरं किती चेलनीने हाय हाय केली असती, किती कोणी समजावलं असतं, तरी कोणी काय फरक करायला तिथं येतच नव्हतं. म्हणजे त्या नरकातनं कोणी सोडवायला तयार. म्हणजे स्वयं स्वतःच्या परिणतीने सर्व कार्य करतो. म्हणून तू आता स्वयं स्वतःमध्ये राहा. जसं ते सांगितलं ना की नारदाचा जन्म कसा झाला ते सांगताना काय सांगितलं होतं की एका ठिकाणी काय झालेलं आहे, ब्राह्मण असतं, त्यांनी तापसीचा वेश घेतलेला आहे, आणि ब्राह्मणी असते तर तिला तर सोडून दिलेलं असतं, पण पुन्हा ज्या कुटीमध्ये ब्राह्मण राहतं म्हणजे तो तापसी, तेच ती ब्राह्मणी येते, परत तिला गर्भ राहतो.
मग त्याच्यानंतर मुनी भेटतात. मुनी सांगतात की घर सोडल्यानंतर ब्रह्मचार्याने राहायचं असतं, पुन्हा स्त्रीला ठेवायचं नसतं. मग त्यांनी ते स्वीकारलं, ती मुनी झाली. मग त्यानंतर ह्या ब्राह्मणीला मुलगा झाला. मग तो मुलगा झाल्यानंतर तिने तिथंच कुठेतरी नदीच्या काठी वगैरे ठेवलं त्याला आणि स्वतः रिका झाली. मग त्या मुलाला तिथं सोडल्यानंतर काय झालं? मग तो मुलगा, त्याचं कोण वाढ करणार, कोण पालन पोषण करणार, काय विचार आला का तो? तिला वैराग्य झालं होतं, ती अरिका झाली. मग त्या मुलाला जे कोणीतरी उचलून नेलं आणि त्याच्यानंतर तो एका ठिकाणी वाढू लागला आणि तोच हा नारद म्हणून सांगितलं. मग तो ब्रह्मचारी वगैरे हे त्याचं लक्षण सांगितलं. म्हणजे तो आजीवन ब्रह्मचारी असतो, श्रावकाची व्रत पाळत असतो वगैरे, म्हणजे सदाचारी असतो. अशा रीतीने याच्यातनं पण काय बोध मिळतोय आपल्याला की प्रत्येक जण आपल्या परिणतीने राहत असतो. आपल्याला वाटतं की नाही मुलासाठी राहिला, कसं करायचं, तर सांभाळ कोण करणार. पण वैराग्य झालं की थांबतच नाही. म्हणून त्याला कोणी ज्ञानी झालाय, आता वैरागी झालाय, त्याला आता कोणी सरागी करायला येत नाही. आणि जो सरागी झालाय त्याला किती सांगितलं तरी तो वैरागी होत नाही. म्हणून तू तुझ्याच परिणतीने होणार आहेस, सर्व कार्य करणार आहे. कुठलंही असेल तर शुभ अशुभानी शुद्धाचं. तर आता स्वतःमध्ये राहिलं तर स्वयं स्वतः करणार.